ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोके. जाईने ग माय तया पंढरपूर. याप्रमाणे संतांचे माहेर पंढरपूर हे आहे. सगळ्यांनाच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. मनुष्य देह हा दुर्मिळ आहे. प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण करावे. आणि महाराष्ट्रातील वारकरी मोठ्या कष्टाने पायीवारी करून पंढरपूरला येत असतात. मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन लीन होतात. प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख येत असतात. दुःख पेलण्याची ताकद आणि सुख मिळाले तर ते सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये प्राप्त होण्यासाठी भगवंताची कृपा होणे महत्त्वाचे आहे. अतिसुखाने देखील मनुष्याला हर्षवायू होतो. सुख समाधान आणि शांती मिळवण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करावे असे निरूपण देवगड देवस्थानचे महंत हरिभक्त परायण भास्कर गिरीजी महाराज यांनी केलं आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथून देवगड देवस्थानचे महंत भास्कर गिरीजी महाराज आणि उत्तराधिकारी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांचे आगमन संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तिधाम येथे झाले असता मोठ्या उत्साहाने संतपूजन करून आणि महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंदिरात फुलांची आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. हरिभक्त परायण भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान श्री दत्तात्रय यांची महाआरती करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हरिभक्त परायण दुतारे महाराज संत किसनगिरी नगर महाराज उपस्थित होते. सगळेच तुम्ही सरका पाठी मागे वाटतो अनिरुद्ध आहे बघ. जन्मरूपी संसार हा सुखाचा करायचा असेल तर पंढरपूरला करावा. आधी शंकराचार्य पुनरुक्ती जनन पुनरुक्ती संसार. त्याच्याचबरोबर हा व्यावहारिक संसार सुद्धा आपला आनंदात जावा म्हणून महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातून आणि देशभरातून सर्व भक्त तिथे मोठ्या श्रद्धेने येतात पाहण्याच्या दर्शन आणि आपल्या दुःखावर पांडुरंगाला कोणतं टाकून घेतात. प्रारंभ हे देवालाही सुटत नाही, संतालाही सुटत नाही, माणसालाही जे लिखित आहे ते तर होत राहते पण त्याचा परिणाम होऊ नये, मनावर होऊ नये, त्याच्या कुठल्या विचारावर होऊ नये. म्हणून दुःख बसवण्याची ताकद आणि सुख गिळण्याची ताकद ही पांडुरंगाकडे गेल्यानंतर दर्शनावर गेल्यानंतर प्राप्त होतात. बऱ्याच वेळी माणसाला दुःख जसं सहन होत नाही तसं सुखही सहन होत नाही. अतिसुख झाली हर्षवायू होतं कुठेतरी वेळा हसवण्यात तसा कुठेतरी जातो. सुख पचवता आलं पाहिजे आणि दुःख गिळता आलं पाहिजे. गरीबापासून गरीब पाहला आणि श्रेष्ठ श्रीमंताचा श्रीमंत मनुष्य पाहतो जायचे काहीतरी दुःख संकट हे असतात. त्याच्यावर मात करण्याकरताच देवाचं दर्शन आहे. ज्ञानोबाला म्हणतात तुम्ही माझा संसार सुखाचा कर. ज्ञानोबाला इतर ब्रह्मचारी होते संसार कसं काय म्हणतात. हा जन्म मरण संसार आहे. जन्म आणि मरण हे आपल्याला टाळता येत नाही. पण जन्माचं दुःख होऊ नये आणि मरणाची भीती वाटू नये
ते कसं आहे कुठंतरी जन्माला जावंच लागते. ध्येय तुकाराम महाराजांना ध्येय नवी जन्म यासाठी जन्माला येऊनच माणसं मत कर्मी करेल तर नरका मारायला उभे आहे. म्हणून मोक्ष देवा अतिशय दुर्मिळ आहे. तुमच्या जन्माचं दुःख आपल्याला नष्ट करायचं आणि मरणाची भीती नष्ट करायची. बरेच माणसं मध्ये ते काहीतरी पळायचं होतं, बरेच वर्ष राहतात. खूप माणसं अशी घाबरायची, घराच्या बाहेर रावट्या टाकून राहायचं आणि काही सांगता ते पडतात. पण तुम्ही कुठलं समजा घर सोडलं, दार सोडलं, देशात विदेशात गेलं तरी तुमचं पाठलाग करायला मृत्यू मागे आला असतो. मृत्यू न माने गुणदोष, न माने देश का विदेश. हा मनुष्य चांगला आहे, सज्जन आहे का वाईट आहे तो कधी पाहत नाही. तो त्याच्या घरी आहे का ह्या देशात आहे का परक्या देशात आहे हेही पाहत नाही. जिथं संकट तिथे घेऊन जातो. म्हणून पांडुरंगाचं देवाचं प्रसाद मिळाला आहे. आता आज दिले इकडे गेले.